नमस्कार मित्रांनो, मी अजित जाधव. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या शैक्षणिक सुविधा मिळतात किंवा कोणकोणत्या प्रकारच्या स्कॉलरशिप मिळतात. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, नोंदणीकृत बांधकाम कामगार मुला-मुलींकरिता शैक्षणिक सहाय्य योजना काय काय आहेत. तर शैक्षणिक योजना आणि मिळणारे मानधन रक्कम या ठिकाणी सविस्तर दिलेले आहेत. ते आपण एक एक पाहूयात. 1 नंबरला आहे इयत्ता 1ली ते 7वी या विद्यार्थ्यांना 2,500 रुपये प्रतिवर्ष मिळतात, म्हणजेच 2,500 रुपये. 2 नंबरला आहे इयत्ता 8वी ते 10वी या विद्यार्थ्यांना 5,000 रुपये प्रतिवर्ष मिळतात. तसेच इयत्ता 10वी आणि 12वीमध्ये 50% किंवा अधिक गुण मिळवल्यास त्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये एक वेळ प्रोत्साहन रक्कम ही मिळत असते. तसेच 4 नंबरला इयत्ता 11वी आणि 12वी नियमित शिक्षण घेणारे विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये प्रतिवर्ष अशा प्रकारे ही स्कॉलरशिप मिळत असते. तसेच 5 नंबरला पदवी अभ्यासक्रम म्हणजेच ग्रॅज्युएशन, त्यामध्ये तुमचे BA असेल, BCom असेल किंवा BSc असेल इत्यादी जे विद्यार्थी आहेत, जे पदविका विद्यार्थी आहेत त्यांना 20,000 रुपये प्रतिवर्षासाठी मिळत असतात. 6 नंबरला आहे शासनमान्य पदविका, म्हणजेच डिप्लोमा कोर्सेस असेल किंवा अदर पदविका असेल तर त्यासाठी सुद्धा 20,000 रुपये तुम्हाला प्रतिवर्षासाठी मिळत असतात किंवा मिळतील जर तुम्ही स्कॉलरशिपचा अर्ज भरला तर. आणि त्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच 7 नंबरला आहे शासनमान्य पदव्युत्तर पदविका, म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा ग्रॅज्युएशन, तर याच्यामध्ये 25,000 रुपये प्रतिवर्षासाठी मिळत असतात. आणि 8 नंबरला आहे अभियांत्रिकी पदवी, म्हणजेच इंजिनिअरिंगची जी डिग्री आहे त्यासाठी मित्रांनो प्रतिवर्षासाठी 60,000 रुपये मिळत असतात. आणि शेवट आहे वैद्यकीय पदवी, म्हणजेच मेडिकल डिग्री, तर या मेडिकल डिग्रीसाठी तुम्हाला एका वर्षासाठी मिळत असतात 1,00,000 रुपये. तर मित्रांनो, या सर्व ज्या स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्ती आहेत ह्या तुम्ही व्यवस्थित प्रकारे पाहिल्या असतील तर नक्कीच ही माहिती तुम्हाला समजली असेल. आणि ही तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आणि या स्कॉलरशिपची माहिती ही महत्त्वाची असल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.